नाशिकच्या ईदगाह मैदानावर पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवण्यात आलाय। बकरी ईदची नमाज अदा केल्यानंतर पॅलेस्टाईनचा इथं झेंडा फडकवण्यात आलाय। नाशिक पोलिसांचा बंदोबस्त असताना देखील पॅलेस्टाईनचा इथं झेंडा फडकवण्यात आलेला आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी नमाज पठणाच्या वेळेस शुभेच्छा देण्यासाठी हजर होते, मात्र अधिकाऱ्यांची पाठ फिरली आणि या ठिकाणी आपण बघतोय पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवण्यात आलेला आहे। अभिजित सोनावणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत या ठिकाणी फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अभिजित, काय दिगची माहिती? पॅलेस्टाईनचा झेंडा नाशिकमध्ये फडकवण्यात आलाय। आज सकाळी नाशिकच्या ईदगाह मैदानावरील ही घटना आहे। साधारणपणे 9 वाजेला सकाळी आज बकरी ईदचं नमाज पठण करण्यात आलं आणि त्यानंतर अवघ्या काही वेळाने त्या ठिकाणी जमलेल्या युवकांपैकी एका युवकाने पॅलेस्टाईनचा झेंडा अचानकपणे त्या ठिकाणी हातात घेतला आणि फडकवलेला आहे। खरं तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आज नमाज पठणासाठी तैनात करण्यात आलेला होता। अगदी वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी ईदगाह मैदानावर हजर होते, मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांची पाठ फिरली आणि त्यानंतर अचानकपणे पॅलेस्टाईनचा झेंडा या ठिकाणी फडकवण्यात आलेला आहे। आता सध्या पोलीस हा झेंडा नेमका कोणी फडकवला या सगळ्या संदर्भामध्ये तपास करतात, चौकशी करतात आणि त्यानंतर मग पुढची कारवाई जी आहे ती पोलिसांकडून केली जाणार आहे। बिलकुल, धन्यवाद अभिजित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।